12 मैन भेजिए प्लीज। नफीस गेंदबाजी पर आए हैं। पहली ओवर लेकर कोई पावर प्ले नहीं, कंपल्सरी चेस, 6-5 का रूल है। कीपर गेंदबाज पकड़ के 30 सर्कल के अंदर 6 खिलाड़ी, 30 सर्कल के बाहर 5 खिलाड़ी। मैच ऑन, टीवी ऑन रखिए डीबीएन लाइव को। और वहां पर ये दूसरा मुकाबला 5वें दिन का आप देख रहे हैं, फ्राइडे 26 तारीख 2025 का ये महासंग्राम का दूसरा मुकाबला आप देखने जा रहे हैं। रोहित भाई के लिए अगली गेंद, पहली गेंद राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट। आउट साइड खेलना चाहते थे वहां पर रोहित, मगर नाकाम। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। नफीस गेंदबाजी पर आया। और दोस्तों कौन बोलेगा ये नफीस को भी इसी मैदान पर अपनी गेंदबाजी बल्लेबाजी के जलवे बिगड़े थे लाका 11 अछोली के द्वारा। फुल टॉस गेंद थी वहां पर, ऑस्टम की बहुत ही बाहर की गेंद को आउटसाइड पर मोड़ा, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई छेड़खानी की गई वहां पर रोहित सर जी के द्वारा। और एक रन के साथ अपना खाता खोला शिकने शकिया, टीम को पहुंचाया 1 रनों पर। सुमीत अब स्ट्राइक पर रहेंगे। तीसरी गेंद खेले तो यार नफीस गेंदबाजी पर है, ज्यादा वक्त नहीं जाना है, ये ध्यान में रखकर मैच को खेले तमाम टीमें। अच्छी गेंद थी मिराफ के ऊपर से खेला लॉन्ग ऑन पर, लाका खुद कप्तान जाएंगे जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन आसानी से पूरे हो जाएंगे। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या जाकर पहुंचती हुई 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ। जे संघ आलिया सिंह तना विनंती करते तुरी दिया हमारी कमेटी को मिलकर हम इस मैदान पर पहुंचे, ऐसी विनंती कर दीजिए, फिर हमारी कमेटी को मैच खिलाने में आसानी हो। इनसाइड आउट खेलने का फटका था, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए सुमीत। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी वहां पर नफीस द्वारा। सुमित के लिए अगली गेंद, बेहतरीन शॉट है, फील्ड के ऊपर से खेला, गेंद एक्स्ट्रा कवर पर ट्रैवल होती हुई जब तक डीप से खिलाड़ी आएंगे थोड़े से स्लीप हुए और गेंद को रोकने में नाकाम। गेंद सी मारे का बाद 4 रन। 7 पहला ओवर चलता हुआ, बेहतरीन शॉट वहां पर सुमित के बल्ले से आता हुआ। किमान 30 से 35 रन, पहले मुकाबले में 39 रनों की चुनौती थी वहां पर फफे के लिए, टीम के लिए, मगर नाकाम होती हुई नजर आई। थोड़ी सी वो कमी खिलती हुई, क्योंकि वो आखिरी ओवर में रन बने सिक्सर चौके के साथ वो मुकाबले को गंवाया था। सुमित के लिए अगली गेंद, अच्छी गेंद थी वहां पर, मगर अंपायर ने कहा गया इंपैक्ट देखा गया। चलिए दोस्तों आइए, विलास सोलंकी सर जी और वहां पर रोहित सोलंकी सर जी हैं और विलास पुलिस सर जी, हमारे महाराष्ट्र पुलिस सर जी की जानी से अगर रोहित सोलंकी सर जी ने अगर बैक टू बैक 3 सिक्सर लगाए तो 1000 रुपये का नकद इनाम दिया जाएगा। ये चाहते हैं दोस्तों क्रिकेट प्रेमियों के और जिन्होंने भी क्रिकेट को बहुत नज़दीक से देखा है, विलास सर जी ये ऐसे बड़े बड़े सितारों का मैच आप देख रहे हैं। ऋतिक गेंदबाजी पर दूसरा ओवर लेकर तैयार, स्ट्राइक पर रोहित सोलंकी सर जी हैं, जिनके द्वारा महाड़ा के मैदान पर एक बड़ा टूर्नामेंट का आगाज होने वाला है। आइए उमेश सर जी का भी आगमन हुआ है, महाराष्ट्र बॉयज, कौन बोलेगा दोस्तों ये टीम को भी आउटसाइड खेलना चाहते थे मगर नाकाम। जितनी गेंदें आप दाव आएगी उतना रन बनाने के लिए परेशानी आएगी। उमेश सर जी आपका वेलकम है, स्वागत है नारंगी के इतिहासी मैदान पर। दोस्तों क्रिकेट में कोई उम्र नहीं, मगर गेंदबाजी जलवे बल्लेबाजी उमेश सर जी की हमने देखी है। महाराष्ट्र बॉयज़ की तमाम कमेटी, उसके बाद तमाम टीमें इस मैदान पर आएगी आज के दिन, उनके द्वारा भी टूर्नामेंट कवर करने का मौका मिलता है। ऑन साइड पर खेला है, गैप में गेंद जारी वाइड लॉन्ग पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर सुमित और रोहित सोलंकी सर जी।
और 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 9 रनों पर। अब आपके पास बची है 10 गेंदें, 10 में कीमान 15 से 16 रन जोड़ने होंगे। एक फाइटिंग स्कोर तक पहुंचना होगा। आपके गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी। स्ट्राइक पर रोहित भाई हैं, नॉक स्ट्राइक पर सुमित। आउटसाइड पर खेला है। क्या ये पहला सिक्सर आएगा? गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे, कैच ड्रॉप। जीवदान आया है, गेंद को देखते रह गए, मगर पहले रन आपको पूरे करने। एक एक रन आपको कीमती है। इस मुकाबले का रूल रेगुलेशन क्या है? कंपलसरी चेस। 1 रन से कितनी टीमें प्रभावित के छाये में इस मैदान को छोड़कर जा चुकी है। एक एक रन की कीमत बहुत बड़ी है दोस्तों। इसी गेंदबाजी में आप सुमित, स्ट्राइक पर स्कोर है 10-10। बेहतरीन शॉट है, गैप में गेंद आ रही है, लॉन्ग पर वी में खेला हुआ शॉट, जब तक गेंद को फील कर पाएंगे खिलाड़ी, मगर नाकाम। गेंद सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार। बतावा 14-14। दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ सुमित के बल्ले से खूबसूरत लाजवाब चौका आता हुआ। क्योंकि दोस्तों ये दूसरा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं, 5वां दिन इस टूर्नामेंट का चलता हुआ नारंगी घास में, नारंगी के इतिहासी मैदान पर पाटिल परिवार की जानिब से टूर्नामेंट का आगाज है। आठ गेंदों का खेल आना बाकी है। गेंदबाजी पर सुमित, स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर रोहित सर जी। अगली गेंद सुमित खेलने के तैयार। स्कोर है 14 बिना कोई नुकसान के। बेहतरीन शॉट है, कवर के इनफील्ड के ऊपर से खेला कि डीप से खिलाड़ी आएंगे कवर पर, सुपर कवर पर, जब तक इनको फील्ड किया जाए 2 रन पूरे कर जाएंगे। 2 रन के साथ इसको जाकर पोता हुआ 16। 30 से 35 रन जोड़ने होंगे। पहले मुकाबले में आपने देखा था 39 रनों का टारगेट था फरफे के लिए, टीम के लिए, मगर वो नाकाम होती हुई नजर आई। सिक्सर आया था, ऐसा लगा था क्या मैच बना देंगे बल्लेबाज। ऋतिक की अगली गेंद अब सफल होकर खेला है, गैप ढूंढा है, डीप बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी, 1 बाउंड, सी मारे का बाहर, 4 रन सुमित के बल्ले से, और एक खूबसूरत चौका आता हुआ इसको जाकर पहुंचता हुआ 20 अप। 20 रन बने। आखिरी ओवर में 10 से 12 रन जोड़ने होंगे, क्योंकि आपके गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी। ये सुबह का क्षेत्र है, नारंगी का मैदान पर सुबह का खेल अलग है, दोपहर का अलग है, शाम का अलग है, रात का खेल अलग है। क्योंकि रात के खेल में हमने देखा था 32 रनों का पीछा करे थी भाव स्पोर्ट टीम, मगर वाक पर प्रतीक का विकेट जाने के बाद वो मुकाबला बदला। बाला पहली गेंद पर रन आउट हुए थे। ये ऐसा खेल है, क्योंकि दोस्तों कभी बदलेगा, कभी आपको खुशी देकर, कभी आपको गम में लेकर आएगा, कभी आपको हंसाएगा तो कभी ये रुलाएगा। अब गेंदबाजी पर कप्तान खुद लाका आएंगे, क्योंकि इस मैदान पर बात की जाए तो दोस्तों इस टूर्नामेंट में लाका अछोली टीम हर साल खेलती हुई नजर आई। हर बहुत ही टीमें ऐसी हैं कि वो चाहती है कि इस मैदान पर हमें खेल का जलवा बिगड़ा जाए। इसलिए हमारी कमेटी ने देखिए कल के दिन भी 26 टीमों को विनती दी, तमाम टीमों को एक एक बड़ा के मौका दिया गया है। ये हमारी कमेटी है, किसी को नाराज नहीं किया है। राइट टर्म राउंड विकेट से लाका कप्तान आएंगे, और एक तरफ कप्तान रोहित स्ट्राइक पर बल्लेबाजी पर है। फ्लिक किया है गेंद को, गेंद डिफाइन में जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा दूसरे की मांग है, हाँ ना चलती हुई, रन बनना चाहिए, कॉलिंग होने चाहिए, यस नो वेट। ये कॉल टूटा तो आपका दिल टूट जाएगा। सुमित अगली गेंद के तैयार, सुइचिट किया है और स्वीट भी है, गेंद जाएगी सी मारेगा बाहर, 6 रन, षटकार।
क्या बल्लेबाजी चल रही है। मैंने कहा ना घेर बदलने हैं और वहां पर टॉप घेर डाला है। और जो टीम इस मैदान पर पहुंची है, जिस संघ आलिया सिंह ताना विनंती करते तुरी दिया, आपको अगर खेलना है तो जल्द से जल्द आइए। अब देरी से आएंगे फिर कमेटी को निर्णय लेने पड़ेंगे कितनी टीमों को खिलाया जाए, कौन सी टीम को एंट्री देकर अंदर खिलाया जाएगा। फिर आप कहेंगे कि हमें खेलना है, फिर आपको विनती नहीं मिलेगी। इसको जाकर पहुंचता हुआ 27, अगली गेंद रोहित के लिए तैयार, लाखा गेंदबाजी पर है और एक कड़क पस और गेंद जाएगी सीमा के बाहर, 6 रन। इसको जाकर पहुंचता हुआ 33 रनों पर जाता हुआ। 3 गेंदों का खेल आना बाकी है। अब सुमित ने अपना बल्ला घेर खोला है। अगली गेंद सुमित के लिए आती हुई, आड़ा तेरा कभी सीधा, मगर नाकाम हुए हैं। आप 2 गेंदे हैं आपके पास, 2 में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा। मगर सुमित का बल्ला माशाल्लाह बोला है, मगर इनाम आया था वहां पर रोहित सर जी खेले, मगर सुमित की बल्लेबाजी इस मैदान पर लाजवाब होती हुई नजर आई। अगली गेंद सुमित खेलने के तैयार, राइट आर्म राउंड विकेट से लाका गेंदबाजी पर है। हल्का सा खेला अपने फालतू में, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट, मगर रोहित वहां पर है, 1 को 2 में तब्दील करना था, सुमित को मौके बनने थे, मगर वहां पर 1 ही रन मिल जाएगा। अगर डायरेक्ट हिट होता तो वहां पर सुमित का काम भी फिट हो जाता। मगर दोस्तों क्रिकेट में अगर मगर नहीं करेगी तो आज ही करना है, क्योंकि आज की तारीख कल नहीं आएगी, आज का दिन कल नहीं आएगा। मगर वहां पर लाखा बेहतरीन हिट करना चाहते थे मगर नाकाम। इसको जाकर बोलता हुआ 34, ये आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट, क्या 40 के आंकड़े को पार किया जाएगा। रोहित सोलंकी सर जी स्ट्राइक पर, अगली गेंद खेलते तैयार, कप्तान टू कप्तान है, टॉस के लिए दोनों कप्तान थे। राइट आर्म राउंड विकेट से लाखा गेंदबाजी के लिए तैयार है। कदमों का इस्तेमाल किया, जड़ में गेंदी खोद के निकाला, 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग होगी क्या। सुमित तो लोटे हैं मगर देखना होगा, थ्रो बेहतरीन है, मगर अंपायर ने कहा बल्लेबाज सेफ हैं और रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 36 37 का टारगेट है। पहले मुकाबले में 39 था, इस मुकाबले में 37 का टारगेट है, 2 का फासला है। मगर दोस्तों ये 18 गेंद चला आलेले संघ आपल्याला विनंती करतो, आल्या सीधा त्वरित लोन द्या, मुकाबले खिलाने में आसानी हो हमारी कमेटी को। फिर आप कहेंगे कि हमारी कमेटी क्यों हमें खेलने का मौका नहीं दे रही है, क्योंकि आप मैदान पर हैं, फिर भी हमारी कमेटी के पास आपने नाम नहीं लिखाया। फिर जो नाम होंगे वो कमेटी उस टीम को इस मैदान पर खेलने की विनंती देगी। मगर दोस्तों 18 गेंदे 37 रनों का पीछा होगा नहीं होगा, डिफेंड होगे। चलिए आइए अगली आवाज़, जो कि वहाँ पर हमारे सभी के क्षेत्र लाल बेहतरीन आवाज़, जिन्होंने हर साल बहुत साल से अग्रिम मास्टर टीम को संभाला और उसके समालोचन को संभाला है, वैसे हमारे भरत राव सर जी की आवाज़ अगली आपके सामने आएगी। धन्यवाद जहीर. बघा, जे नवीन संघ जर या ठिकाणी आले असतील तर त्या संघांना विनंती करतोय की आपल्या येण्याची नोंद करा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली बसले आहेत आणि त्याच्याशी तुम्ही संपर्क करा की आम्ही आलोत. चला या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहतोय. एका साईडला आपण लाखा 11 या टीमला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण प्रियल स्पोर्ट्स या टीमला पाहतोय.
प्रियल स्पोर्ट्सनं प्रथम फलंदाजी केली आणि तब्बल 37 धावांचं आव्हान लाका स्पोर्ट्स या टीम समोर ठेवलं आहे. कशा प्रकारे प्रत्युत्तर लाका स्पोर्ट्स देणार आहे या 37 धाव्यांना. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पाटील परिवार पुरस्कृत स्वर्गीय किसन बाबूराव पाटील आणि स्वर्गीय गणपत बाबूराव पाटील चषक 2025. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर नारंगी गावाची जत्रा असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खूप मोठा प्रेक्षक वर्ग आपण आजवर या मैदानावर पाहिला आहे. आज देखील नक्कीच काल सुट्टीचा दिवस होता, नाताळचा दिवस होता आणि आज कालच्या दिवसामध्ये आपण मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहिला होता. आज देखील नक्कीच तशाच प्रकारे प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळू शकेल. चला मॅच सुरू करा प्लीज. आज कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका विनंती करतोय. शक्यतो टीम मीटिंग टाळा. टॉस झाले का? सूर्या वॉरियर्स वर्सेस रामरतन आणि पहिला चेंडू कट केला आहे, चेंडू निघून गेला आहे तो म्हणजेच थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारण मात्र आपलं अकाउंट ओपन केलं आहे बघा. 29. यस थँक्यू डिबियन, धन्यवाद धनु आणि प्रवीण. स्विच हिटचा फटका, सुरेख फटका खेळला गेला आहे, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका आणि बघा एकूण जवळपास 37 धावेचं टार्गेट तुमच्या समोर असलं की अशा प्रकारे खेळी करणं सुरुवातीपासूनच गरजेचं आहे. अफलातून स्ट्रोक खेळला गेला आहे. यावेळेस देखील हा पुलचा फटका मिस टाइम खेळला गेला आहे. चेंडू हवेत, शॉर्ट लेगचा फिल्डर झेलच्या खाली पोचला होता, कॅच ड्रॉप झाला त्याच्याकडून. 2 धावा मिळतील या ठिकाणी देखील. प्रयत्न हाच आहे. जर आपण विचार केला तर रिक्वायर्ड 100 जवळपास जो आहे त्या रिक्वायर्ड 100ला नक्कीच क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल. रिप्ले पाहू शकाल तुम्ही. शॉर्ट बॉल होता, जागा बनवली ती ऑफ स्टंपच्या भरपूर मागे खेळण्यासाठी गेला होता आणि एक सुरेख फटका खेळला गेला होता. आणि खास करून कौतुक फिल्डचं, क्या बात आहे. स्वीप केलं चेंडूला, यावेळेस देखील गॅपमध्ये आहे, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक असेल. मागचा जरी झेल ड्रॉप झाला तरी मात्र यावेळेस नक्कीच 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 8. सागर आणि देवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण केडीला पाहतोय. 3 चेंडू आणि आतापर्यंत 8 धावा आलेत. 37चं टार्गेट आणि जवळपास एक चांगली धावसंख्या सुरुवातीला नक्कीच उभारलंय लाखा 11 या टीमनं. रिक्वायर्ड 100 आपण पाहिला तर 11.60 हा रिक्वायर्ड 100 या टीम समोर आहे. इनसाइड आउटचा फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे, उंची जास्त गाठले त्या ठिकाणी. स्वीपर कव्हर पॉईंटचा फिल्डर येतोय, चेंडूला स्टॉप करतोय. इथे देखील या फटक्यावर 2 धावा मिळतील. पुरेपूर फायदा बघा अशाच प्रकारे खेळ अपेक्षित आहे. मात्र एका बाजूनं म्हणायचं गेलं तर नक्कीच सुरुवात मात्र अतिशय सुंदर या ठिकाणी लाखा 11 या टीमची पाहायला मिळते. धावासंख्या 2ने पुढे सकते. धावासंख्या झाली ती 10.
समोरच्या दिशेने खेळायचा होता. एक चांगला चेंडू पाहिला आपण. पहिल्यांदा चेंडू आत वळतोय. ऑफ ब्रेक या ठिकाणी आपण पाहिलाय. खूप सुंदर चेंडू हाताळला गेलाय. लाखासारख्या बॅटरला त्या ठिकाणी स्टॉप केला. बघा चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू आतमध्ये आलाय. अतिशय सुंदर सुंदर चेंडू हाताळला गेला केडी करून. प्रत्येक चेंडू अगदी व्यवस्थित मिडल करत असताना मात्र एखादा चेंडू डॉट येणं गरजेचं आहे. प्लस एम एस स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला आहे. या शेवटच्या चेंडूवर फक्त मिळणार एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय लाखा 11 या टीमची. बिनबाद 11 धावा. 37चं टार्गेट. आता मात्र नक्कीच 11 धावा आल्या आहेत. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12 चेंडू 26 धावा. जो रिक्वायर्ड टार्गेट 16च्या घरामध्ये होता तो रिक्वायर्ड टार्गेट आता मात्र 13च्या घरामध्ये आलाय. एक संघ आचोळ्याचा आहे. प्रिय स्पोर्ट्स गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 नालासोपाराचा संघ आहे तर एका साईडला आचोळ्याचा संघ, लाखा 11 हा संघ. या ठिकाणी पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. अगोदर विचार केला होता चेंडू कसंही पडू द्या मला स्कूप खेळायचं आहे कारण त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्र पूर्णतः रिकाम आहे. हे मात्र डोक्यामध्ये अगोदर फिट केलं होतं. मी काल देखील म्हटलं होतं की ठरवून क्रिकेट तुम्ही खेळू शकणार नाही आहेत कारण आपण आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळतोय आणि विकेट देखील थोडीशी ग्रासी आहे. मगाशी आपण पाहिला जो शेवटचा चेंडू टाकला अफलातून जवळपास चांगला स्विंग चांगला टर्न आपण पाहिला त्या ठिकाणी. म्हणजे या मातीच्या विकेटचा स्विंगच्या गोलंदाजांना पुरेपूर फायदा मिळू शकतोय. धावा झाल्यात 12. देवा स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू फेस करणारा बॅटर. लेफ्ट ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केले गेले. मागे फिल्डर आहे. प्रोटेक्शनसाठी एकच धाव इथे मिळणार. ओव्हरऑल ज्या धावा आहेत बघा देवानं आता अकाउंट ओपन केलं आहे मात्र ओव्हरऑल ज्या धावा आहेत या संपूर्ण धावा सागरच्या खात्यावर आहेत. एक चौकार दुहेरी धावा जवळपास 3 वेळा सिंगल खेळला धावा बनवल्या त्या तब्बल 13. हे षटक नक्कीच चांगला हाताळलं गेलं तर थोडंसं अंडर प्रेशरमध्ये नक्कीच जाईल लाखा 11 संघ. मात्र इथून 10 ते 15 धावा जेणेकरून अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावेचं टार्गेट समोर असेल. उसळी घेणारा चेंडू गुडलेनवरून चेंडूला बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांना मात्र या ठिकाणी लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. धावसंख्येत भर. एकरी धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्यात त्या 14. यावेळेस चांगला अँगल क्रिएट करणारा चेंडू आहे. पडल्यावर चेंडू बराचसा बाहेर वळतोय. एक चांगली लाईन आणि लेंथ. या प्रकारचे आपण चित्र कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा गोलंदाजांना असे चेंडू हाताळताना पाहिलं आणि खास करून लेफ्ट हँड गोलंदाज जो असतो तो नक्कीच अशा प्रकारे जास्तीत जास्त चेंडू हाताळत असतो. यावेळेस क्रॉस बॅटर्स तो खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू मागे डीपमध्ये निघून जातोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. फक्त एक धाव मिळणार कारण लेफ्ट हँड गोलंदाज असेल तर खरोखरच चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण कालच्या दिवसामध्ये देखील त्या गोलंदाजाची पाहिलं आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. शिवम आतापर्यंत चांगलं षटक या गोलंदाजानं हाताळलंय. एकही मोठा फटका खेळू दिला नाही मात्र यावेळेस मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. फुल टॉस मिस केलाय. फुल टॉस हवेत खेळला गेला मात्र चेंडू सेफली लँड होईल. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाही आहे. डीपमधून फिल्डर येईपर्यंत या फटक्यावर मिळवल्या त्या 2 धावा. या 2 धाव्यानं संघ पुढे निघतोय. धावा झालेल्या आहेत त्या 17. अप्रतिम गोलंदाजी शुभम लेफ्ट हँड बॉलर्स आणि खरोखरच खूप चांगले गोलंदाजी केले. आतापर्यंत जे 5 चेंडू टाकलेत ते खरोखरच चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत कारण पहिल्या चेंडू जर आपण पाहिला तर लेग बायच्या स्वरूपात सिंगल त्यानं सिंगल नंतर तिसरा चेंडू डॉट एक आव्हान त्याने दिली. त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर जवळपास डबल.
खूप चांगला षटक आतापर्यंत शिवून हाताळले. आता चेंडू शिल्लक आहेत 7 धावा करायच्या आहेत त्या 20. 7 चेंडू 20 धावा. लाईन खराब. बॅटर शफल झाल्यानंतर त्या बॅटरच्या लांब राहण्याचा प्रयत्न केला, मात्र ही लाईन खराब पाहायला मिळते गोलंदाजाची. हाणामारी करावी लागेल, रिक्स घ्यावी लागेल, कारण बघा 7 मध्ये तुम्हाला आतापर्यंत 19 धावा करायच्या, म्हणजे इथून जर एखादा मोठा फटका, थोडंसं नक्कीच शेवटच्या त्या 6 चेंडूमध्ये प्रेशर कमी होईल. प्रयत्न तोच आहे यावेळेस. स्वीप केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट हा येतोय, महत्वपूर्ण चौकार. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार. समीकरण बदललं गेलं. आता 6 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. सहा चेंडू आणि धावसंख्या फळकावर झाल्या आहे ते तब्बल 23. 6 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. एका साईडला गोलंदाज अंतिम षटकात येण्यासाठी सुमित. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. चेंडू मात्र जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण केली. लेग बायचा इशारा पंचांचा. क्रॉस बॅटर स्ट्रोक अधिकाधिक खेळले जात आहेत, खास करून स्लीपचे फटके, स्वीपचा फटका, स्कूपचा फटका खेळण्याचा देखील प्रयत्न वारंवार केला गेला सागरमार्फत. ज्या ठिकाणी गॅप दिसत आहेत, पूर्णतः ओपन मैदान आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि या मैदानावर कदाचित नक्कीच सागर बऱ्याचशा मॅचेस खेळला असेल. त्या कारणाचं बघा गॅप शोधण्याचा प्रयत्न वारंवार हा फलंदाज करतोय. 5 चेंडू 14 धावा बनवायचे आहेत. सुमित त्या ठिकाणी तयार. यावेळेस फटका फसलाय आणि यावेळेस चांगला कॅच देखील टिपलाय. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वपूर्ण विकेट. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पार्टनरशिप बिल्ड झाली होती. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत आणि या महत्वाच्या षटकामध्ये ज्यावेळेस उभं राहायचं आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देवा मात्र परततोय डगावच्या दिशेनं. आउट. ऋतिकला चमकावं लागेल, कारण देवा बाद झाला आणि आता मात्र जो नवीन खेळाडू आला ना त्याच्यावर नक्कीच जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच सेट बॅटर ज्याच्या खात्यावर आतापर्यंत भरपूर धावा आहेत. सागर हा नॉन स्ट्राईक एंडवर आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 14. ऋतिक न्यू बॅटर. ते ज्याप्रमाणे फील्ड लावली जाते कदाचित हाच प्रयत्न असेल की सागर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे त्या सागरला नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवावं लागेल. सेट बॅटर आहे. त्यानंतर आपण जर ऑन साईडची बाउंड्री लाईन जर पाहिली तर ऑन साईडची बाउंड्री लाईन देखील पूर्णतः पॅक केलंय. एखाद्या विकेटच्या शोधात कदाचित हा गोलंदाज असू शकेल. न्यू बॅटर आहे. सेट होण्याची वेळ नाही आहे. आता तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ प्लीज वेळ. लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ खूप महत्वपूर्ण आहे. वेळ जास्त घेता तुम्ही.
4 चेंडू 14 धावा, गोलंदाज तयार. लाईन करा, पुन्हा एकदा लाईन करा. पंच वळतायत. जगदीश सर आमच्या दिशेनं वाईटचा इशारा देत आहेत. आता बनवायचे आहेत 13 चेंडू, शिल्लक आहे 4 चेंडू 13 धावा. काय मॅच रंगले मित्रांनो. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय. अप्रतिम मॅच. चांगला चेंडू आहे. डेड ऑन स्पॉटचा चेंडू. यावेळेस कदाचित चेंडू बॅटला ब्रश झाला होता. प्रयत्न चांगला केला होता यष्टीरक्षकानं, मात्र सिंगल या ठिकाणी प्राप्त होतो. आणि जो सेट बॅटर आहे, सर्वाधिक चेंडू ज्यानं या विकेटवर खेळले आहेत, तो म्हणजेच मिस्टर सागर, हा मात्र स्ट्राईक एंडवर जातोय. 3 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे 12. म्हणजे मागचा जो सामना आपण जो पहिला सामना, तशा प्रकारे हा सामना देखील पाहायला मिळतोय. 3 मध्ये 12 बनवायचे आहेत. 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके ठोकावे लागतील. प्रयत्न तोच होता. जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समॅन तर अप्रतिम होता, मात्र चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. मग सेम टू सेम म्हणे मी तर म्हणेल मागच्या मॅच प्रमाणेच ही मॅच पाहायला मिळते. तर मागच्या मॅचमध्ये देखील सुरुवात दणक्यात केली होती. तब्बल 10 धावा पहिले 6 चेंडूमध्ये आल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडंसं बॅकफुटला गेला. यावेळेस देखील तशाच प्रकारे आपण हे चित्र पाहतो या दुसऱ्या सामन्यामध्ये. डेड ऑन फॉलचा चेंडू आहे. खोलवर टाकायचा चेंडू. जागेवरून चेंडूला पिक केलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. सागर या ठिकाणी बाद. आउट. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या सूर्या वॉरियर्स या टीमने घेतला आहे. राम रतन, आपण रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण त्या मॅचला सुरुवात करणार आहोत. आता मात्र चित्र स्पष्ट झालंय बघा. 1 चेंडू फक्त शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 12. आपण बॅटरचं नाव XYZ टाकू शकतायत, कारण ते त्यांचा अतिरिक्त खेळाडू नाही आहे. येस, मला वाटतं या शेवटच्या चेंडूवर देखील प्ले डाऊन होतोय XYZ. अशा रीतीनं लाखा 11 संघ पराभूत होतोय. त्यानंतर अभिनंदन प्रियल स्पोर्ट्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं लाखा 11 या टीमचा मी आभार व्यक्त करतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचं मनापासून आभार. चला जाऊया आपण नेक्स्ट मॅच. सूर्या वॉरियर्स ज्यानं जिंकले टॉस आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. रामरतन, आपण आपले बॅटर रेडी ठेवायचे आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आपण स्पर्धा पाहतोय. या ऐकूया आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं टायटल सॉन्ग.